अर्धापूर शहरात 30 रोजी 2 गटात बाचाबाची होऊन त्याचं प्रवासन दगडफेकीत झालं, याबद्दल आपलं काय भूमिका आहे? 30 जून रोजी 2 व्यक्तीमध्ये आधी बाचाबाची झाली होती आणि त्या बाचाबाचीच्या स्वरूपामध्ये 2 गटामध्ये भांडण झालं, परंतु कोणत्याही घटनेला संप्रदायानं बघण्याचं जे दृष्टिकोन आहे तो चाहे गृह विभागाचा असो की मग सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं तो दृष्टिकोन योग्य नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट असते की कुठेही जर तणाव निर्माण होतो तर त्याचा परिणाम कोणत्याही एका बाजूला नाही तर सर्व संप्रदाय आणि जातीच्या लोकांना त्याची झळ बसत असते। आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की 30 रोजी घडलेल्या घटनेमध्ये आम्हाला जी माहिती भेटलेली आहे की घटना घडलेली असताना याची माहिती देऊनही पोलीस तिथे 1 ते 1.5 तास उशिरा पोहोचलेली आहे आणि ज्या घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचते तिथं तो प्रकरण चिघळल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की नांदेड जिल्ह्यातल्या आम्ही पोलीस अधीक्षक आणि आयजीना भेटणार आहोत। प्रत्येक तालुक्यावर QRT क्विक रिस्पॉन्स टीमचं जे एक सेल त्यांनी नांदेडमध्ये काढलेलं आहे ते प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर एसपीनी द्यावा आणि किमान 5 महिला आणि 10 पुरुष पोलिसांची तत्पर सेवेसाठी QRT सेल गठीत करण्यात यावा। दुसरा मुद्दा आहे की या घटनेमध्ये जे खरेखुरे दोषी असतात त्यांना कोणता धर्म जात न लावता त्यांना फक्त दोषी मान्य करावं आणि ज्यांच्या विरोधामध्ये घटनेमध्ये खऱ्या दोषींच्या विरोधामध्ये पुरावे शोधून साक्षी शोधून त्यांच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, मग ते कोणत्याही बाजूचे असो। परंतु या घटनेचं ची झळ निर्दोष लोकांना बसता कामा नये, मग ते टेबलच्या या बाजूचे असो टेबलचे त्या बाजूचे असो, आम्ही दोन्ही बाजूमधल्या निर्दोष लोकांच्या बाजूला भक्कमपणे उभे राहण्यासाठी आज इथं आलेलो आहोत। कोणत्याही समाजाच्या विरोधामध्ये कोणत्याही समाजाच्या बाजूनं दोषी असो की नसो असं न बघता कोणी जर उभं राहत असेल तर हे राजकारण सूडबुद्धीचं राजकारण आहे, हे घटनेला समतेला मान्य नाही आहे। आम्ही अशा राजकारण्यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला तयार आहोत। त्यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधीनं विशिष्ट समुदायाची बाजू घेण्यासाठी इथं येऊन इथला वातावरण खराब करू नये। अर्धापूर तालुक्यातली कायदा सुव्यवस्था व शांतता कायम झाली पाहिजे यासाठी सहकार्याच्या भूमिकेतून सगळ्या राजकीय पक्षांनी लोकप्रतिनिधींना राहायला पाहिजे। जर कोणी राहत नसेल तर अशा लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये दंड ठोकून आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहोत। परंतु अर्धापूर शहरामधली कायदा सुव्यवस्था शांतता कायम राहावी यासाठी प्रशासनाला आम्ही भेटून सांगणार आहोत की दोषी कोणी असो त्यांच्यावर कारवाई करा। निर्दोष लोकांना कोणी उगाच दंडुक्याच्या भीतीपोटी नावं घेतली, कोणी उगाच आपलं सूडबुद्धी किंवा आपल्या वैमनस्व काढण्यासाठी नावं घेतली असतील, अशा लोकांची नावं वगळा, दोषींना आत टाका। निर्दोष लोकांना तुम्ही हात लावाल तर त्या निर्दोष लोकांच्या बाजूनं भक्कमपणे वंचित बहुजन आघाडी उभी राहील आणि आम्ही निर्दोष लोकांचा लढा हा पक्षीय स्तरावर रस्त्यावर उतरून लढू। नांदेड़ की सियासी, समाजी, माशी और अवामी खबरों के साथ इश्तिहारात के लिए हमसे राब्ता करें।